गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मी आणि तुलना चाललो आम्ही नेपियरला. फर्स्ट व्लॉग आहे आमचा. गणपती बाप्पा हो या. माहिती नाही किती लोक बघतील, बट जे कोणी बघतील त्यांना जर नेपियरमध्ये इंटरेस्ट असेल न्यूझीलंडच्या, आणि जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल फ्युचरमध्ये, तर नेपियर सिटी कशी आहे ते आम्ही दाखवतो तुम्हाला. इथे आम्ही थांबलो आता स्टार्टला. कसला व्ह्यू आहे जबरदस्त. आणि तुम्हाला जाता जाता इतके सारे सिनिक पॉईंट दिसतील इकडनं. म्हणजे आम्ही निघालो आता वेलिंग्टन पासून नेपियरला. सो कामीच्या पुढे पामसनॉच्या पुढेच आहे जरा तिथे व्ह्यू पॉइंट आहे, तिथे थांबलो आणि नेक्स्ट लेवल. इट्स अमेझिंग गाईज, प्लीज. सो जस्ट जॉइन अस अँड लेट्स सी. डॅनी वर्कला आतापर्यंत एवढं बिझी कधीच नाही बघितलं न्यूझीलंडमध्ये. क्विक फर्स्ट स्टॉप ॲट डॅनी वर्क. बीटी मध्ये थांबलो आम्ही. न्यूझीलंड ॲक्च्युली फेमस आहे त्याच्या पाय आणि कॉफीसाठी. मी कॉफी घेतली आहे. मी पाय घेतला. तुलनाला पायची इतकी आवड लागली. मला इथे आल्यानंतर फर्स्ट टाइम मी पाय खाल्ला. ह्याच्या आधी इंडियामध्ये तुम्ही खाल्ला नव्हता अजिबात. बट हा जो आहे कोरमा पाय, यम्मी गाईज. प्लीज तुम्ही कधीही न्यूझीलंडमध्ये तुम्ही खाल्लाच असेल, ट्राय केला असेल, पण जे लोक येणार आहेत न्यूझीलंडमध्ये त्यांनी प्लीज हा ट्राय करा पाय. आणि बीटी मध्ये आम्ही तो बीटी मध्ये मिळून जातो फ्युएल स्टेशनवर. आता बाहेर बघितलं तर फ्युएल स्टेशन आहे. हे न्यूझीलंडच्या वेदरचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. आम्ही बीपीमधून निघालो आणि 10 मिनिटातच आम्हाला इतका जोरात पाऊस लागला की आम्हाला वाटलं आता आम्ही अडकून जातो आणि आमची ट्रिप आता खराब होईल. बट थोडा अजून पुढे गेल्यानंतर पाऊस थांबला आणि त्याच्या पुढे क्लिअर होत गेला. आणि जेव्हा मी हॉक्स बेमध्ये एंटर केला तेव्हा पूर्णपणे पाऊस थांबलेला आणि वेदर पण चांगला होत चाललेला. जाता आता आम्हाला खूप साऱ्या द्राक्षाच्या बागा दिसल्या. सो म्हटलं चला उतरून बघू. सो वेलकम टू हॉक्स बे. हॉक्स बे रिजन आहे हा. इकडे न्यूझीलंडमध्ये रिजन्स असतात ना, त्याला हॉक्स बे रिजन. आणि वायनरीज, सगळीकडे वायनरीज दिसतील. हा रिजन सगळा फेमस आहे वायनरीजसाठी. आपल्याला चान्स मिळाला तर आपण वायनरी पण बुक करू विजिट. बट इट्स ब्युटिफुल. आणि प्रिव्हियस रेन बघता मला असं वाटलं नव्हतं की नेपियरचा वेदर चांगला असेल, बट क्लिअर आहे आता. त्यामुळे नेपियर एक आर्ट डेको सिटी आहे. दॅट मीन्स 1931च्या अर्थक्वेक नंतर त्यांनी आर्ट डेको आर्किटेक्चर स्टाईलमध्ये, जी फ्रेंच स्टाईल आहे त्यावेळी पॉप्युलर होती, त्याने सगळ्या बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत. बघितलं का की अमिषा पटेल येते त्या ऋतिक रोशनचं पर्स चेक करायला गाडीवरची, आणि ती या पबमध्ये असते. तर हा पब नाही, ॲक्च्युली इट्स अ सुपर मार्केट. सो नेपियर सिटीमध्ये 1931ला अर्थक्वेक आलेला 7.8 रिश्टर स्केल्सचा, आणि तिथे ऑलमोस्ट 256 पीपल लॉस्ट देअर लाईव्स. इट वॉज वन ऑफ द मॅसिव्ह इव्हेंट्स इन हॉक्स बे. तर आता चेक इन केलेलं आहे, बट इतका छटाकभरचं रूम आहे नाही, कारण लास्ट मिनिट आम्ही बुक केलेलं. आणि लिटरली इकडे बेड, टॉयलेट अँड दॅट्स इट. इट्स रिअली स्मॉल ऑन द ग्राउंड, बट द लोकेशन इज टॉप नॉच बिकॉज ह्याच्या मागे बीच आहे. सो आम्ही चालत जाऊ शकतो बीचला. सो आता आम्ही चाललो लंचला. बाई 2 वर्ष नेपियरमध्ये राहिलो मी, आणि मला पार्किंग कधीच मिळालं नव्हतं आतापर्यंत या स्पॉटला. हा सगळं बिझी स्पॉट आहे नेपियरचा, जिकडे विन्सीज पिझ्झा मिळतो. सो लेट्स सी विन्सीज पिझ्झा खायचा की इकडे एक इंडियन रेस्टॉरंट आहे ते खायचं. लेट्स सी. मी आता आलो इकडे पिझ्झा खायला. हे बघून खरंच इंडियाची आठवण आली. इंडियाची? हो, बिकॉज मी आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये जे हॉटेल्सला, रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण, आतमध्ये बसलो, हे असे की बाबा तुम्ही सँडविच ऑर्डर करा आणि बसता आउटडोअर सेटिंग. हे मला आवडलं. हा मशरूमचा आहे, गार्डन पिझ्झा. याच्यात वेगवेगळे व्हेजिटेबल्स आहेत, आणि हा चेरी टोमॅटो आहे. गाईज एवढा मोठा पिझ्झा आहे, बाप रे. कसं आहे टेस्ट? मस्त आहे. संजय म्हणाला आणि श्रुतीला पण आवडेल हा पिझ्झा. गुड फॅट पिझ्झा. मस्त. सो गाईज, विन्सीज पिझ्झा हा एकदम नेपियरच्या CBDमध्ये. तुम्ही CBD बीचच्या जवळ आला ना, तर जो सेंट्रल एरिया आहे नेपियरचा CBD, तिथे तुम्हाला लिटरली वॉकेबल डिस्टन्सवर आहे. जर तुम्ही इकडचं अकोमोडेशन बुक केलं, जसं आम्ही केलं, लिटरली वॉकेबल डिस्टन्सवर आहे. 5 मिनिटं लागतील तुम्हाला चालत यायला. नेक्स्ट लेवल पिझ्झा ॲक्च्युली. फिनिश. खूप मस्त पिझ्झा होता यार.
अमेझिंग मशरूम पिझ्झाचे तर मी खूप जास्त मोठी फॅन झाली आहे. है ना? खूप जास्त. आणि मी आता Chili flakes. आणि मी खाताना आता श्रुती म्हणाला आणि त्यांना एवढं मिस केलं बिकॉज आम्ही तिघही मशरूमचे फॅन आहे. गाईज तुम्ही जेव्हा कधी न्यूझीलंडमध्ये येताल तेव्हा आपण इथे येऊन ते खायला. अरे सीगल्स असे ओरडतात जसं काय म्हणजे काहीतरी झालंच त्यांचं. हंगरी आहे. 4 सीगल्स मधलं. फायनली बीचला आलेलो आम्ही. आम्ही आलो आता लेक ब्रिजच्या इथे. हॉकी पोकी. मी इथे स्टँडर्ड चॉकलेट घेतलेलं आहे फ्लेवर. हॉकी पॉकी घेतलंय. अमेझिंग. मला तर खूप आवडला. आणि तुम्ही असं ट्राय करणार असेल तर कोनपेक्षा कपच करा. पण मला आईस्क्रीम नाही आवडत. रिव्ह्यू ऑसम. सो मी आईस्क्रीमचा इतका मोठा फॅन नाही आहे यार, पण तरी म्हणलं ट्राय करू. आणि ते घेतल्या इमिडिएटली विचारायला लागलं. सो मी नाही खाऊ शकलो. आणि दॅट्स फाईन. एवढं पण मला नाही आवडलं, तुम्हाला आवडलं ते ॲक्च्युली. तर आता आम्ही आहे मरीन परेडला, नेपियरचा. या मागच्या अशा प्रकारे दोघे पण आम्ही स्पोर्ट्स शूज घालून बीचवर आलेलो आहे. या मुलामुळे मी सांगत होते ऐकत नाही मुलं अजिबात. ही कसलं दिसतंय. कसलं मस्त. सो हा ईस्ट कोस्ट आहे न्यूझीलंडचा, त्यामुळे ईस्ट कोस्टचे सगळे बीचेस ब्युटिफुल आहेत. आणि मोस्टली टुरिस्ट डेस्टिनेशन ईस्ट कोस्टलाच आहे. वेस्ट कोस्ट थोडा रफ आहे. आली 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 इथपर्यंत आली. गॉड त्याला आता आपल्याला जायचं आहे त्या साईड. तिथे. चलो. एक प्लॅटफॉर्म आहे. सो आज इकडे न्यू इयर्सचं सेलिब्रेशन आहे, त्यामुळे त्यांनी हे सगळं. हेच ते थिएटर आहे जिकडे आज प्रोग्राम आहे. सो लेट्स सी. लास्ट 10 इयर्समध्ये मी कधी नाही गेलो. लग्न झाल्यानंतर जायला लागतंय मला बायकोसाठी. काय रे काय बोललास. लग्न झालं काय. अनफॉर्च्युनेटली ते बंद आहे. काय करायचं. सुंदर फुलं. फॉक्सबे काउन्सिलने मस्त डेव्हलप केलं ना. दिस इज ऑसम. झेंडूची फुलं. अरे कधी मोठी होणार ही पोरगी. हो ठीक आहे. नाही त्याला मी सांगितलं तो ऐकत नाही आहे अजिबात माझं. तुम्हीच सांगा त्याला. आणि त्रास देतो. इथे खूप सारे फूड ट्रक्स आहेत. आता अजून सुरू नाही आले. संध्याकाळी 7ला संध्याकाळी 8 नंतर स्टार्ट होते. अगेन नेपियरमध्ये मी 2 वर्ष राहिलो आहे, पण मी कधीच आलो नव्हतो न्यू इयर फंक्शनला. मला आयडिया पण नव्हती की इथे स्ट्रीट बंद असतो, इकडे सगळी इतकी ॲक्टिव्हिटी असते. त्यामुळे मला बघायला मिळालं. थँक्स. म्हणून सांगते लोकांना सगळ्यांना मी की लग्न करा. लवकर सगळ्यांनी लग्न करा. तुमचं लाईफ चेंज होतं. हो नाही का. नाही सही व्ह्यू आहे ना. हे थिएटर आहे नेपियरचं. सगळं सॉलिड दिसतं. आणि आम्ही असे लोक पण नाही यार बिअर वगैरे घेऊ त्यांच्यासारखं बसू मस्त वेगळी. आपण चहावर. कंट्रीमध्ये क्रिसमस जोरदार असेल. आय डोंट नो हे न्यूझीलंडचंच सीन आहे की सगळ्या कंट्रीजचं. बट ह्याच्यात तर कॅम्पमध्ये पण मोठं झाड लावलं आहे ना ते पुण्यात आहे ना. हे काय आहे. ते खूपच छोटं आहे. खूपच छोटं आहे हे झाड. इथं डॉग पण दिला. मला कसं कधी खरेदी करायचं असेल समजा मला स्केचेसमध्ये शूज घ्यायचे असेल 4 वाजता आपण इंडियामध्ये त्यावेळेस बाहेर पडतो. आय हॅव नो आन्सर. 6 PM मे बी. अशा प्रकारे मी आणि तुलना एकदम गजबजलेला नाही फिरतो सिटीवर. सॉरी स्ट्रीटवर. खूपच लोक आहेत ना. खूपच लोक आहेत. नेक्स्ट लेवल. एवढं बिझी आहे ना मी काय सांगू. हो नेक्स्ट लेवल. मुख्य होती. प्लॅनमध्ये जरासा चेंज केलेला आम्ही थोडा आता, कारण ऊन खूपच आहे. आता नाही आहे. ओव्हरकास्ट इट्स चेंजिंग. बट नाही खरंच बापरे खूप एवढं ऊन आहे की दमायला होतं. आणि ऊन अजून कमी झालं की आम्ही बाहेर पडू. हो
यो यो 7:22 झाले संध्याकाळचे. अशा प्रकारे उलट घड्या घातलेल्या आमच्या. नाही माझ्याकडे होतं. 7:22 हा संध्याकाळचे 7:22 आणि आम्ही चाललो आता वेस्ट शोर बीचला. वन ऑफ माय फेवरेट प्लेसेस इन नेपियर. Is it? Yeah, I'll show you. This is West Shore. West Shore Beach. कसं आहे? खूप मस्त बघायचं ते almost हा. है ना? हो. गिसबन इकडनं ड्राईव्ह होता गिसबनकडे. Snow वाले. तो तिकडे इंद्रधनू निर्माण व्हायला लागले कुठे? कोपऱ्यात. हो. है ना? हो. आणि हे नेपियर. हे नेपियर पोर्ट आहे तिथे. ते बोट आहे हा. आणि फेरीचा. आणि या डोंगराच्या पलीकडे नेपियर सिटी. नाईस. अमेझिंग यार. अरे फोटो मागे जा फोटो. नेक्स्ट. सो गाईज मी अशा प्रकारे त्याचा व्हिडिओ काढलाय फोटो काढण्याच्या ऐवजी. इथे आपली बेबी नंबर 2 नंबर 1 इकडे सॉरी. आणि इकडे सनसेटचे नेक्स्ट लेवल सीन्स चालले. सूर्य खूपच छान दर्शन देतो. आणि इकडे तर रेनबो भाई रेनबो. आणि इकडे आकाश काहीतरी वियर्ड कॉम्बिनेशन चाललं इकडे राईट नाव. हे ढगाळ आहे इकडे पॅच रिकामा आहे स्कायचा. इकडे सनसेट चाललाय आणि ते पण कसं आलंय काय ते वेगळंच. इकडे झेड हॅरी पॉटर साईन आलं. असं इथे बसायचं आणि इथे फुल रेनबो हवाय. पाच मुख आता मानतो मान. बघतीये सनसेट. टोलो मग तुल्लू शेट. टुल्लू शेट. बोला विक्की शेट. कसं वाटतंय नॅपियर? यार अमेझिंग आहे यार खूपच. म्हणजे तू विचार कर आत्ता जस्ट 5 मिनिटापूर्वी आपण इथे सनसेट बघितला. अजून चालला म्हणा आता ढगांनी कव्हर केलं त्याला. आणि इथे होता थोडं दूर तो बीच वरती रेनबो ऑब्व्हियसली वरतीच असतो. पण एवढा ब्युटिफुल नजारा वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या संध्याकाळी विथ समवन हू इज रिअली स्पेशल त्याच्यासोबत सगळं बघणं. यूजमध्ये नाही आहे जुना पाथ असावा प्रोबॅबली. नाईस असा बीच बघून आम्ही आता चाललोय आहुरिरी. आपल्याला कुठे जायचं तुला? इथे द टर्मरिक. द टर्मरिक हो कुठे? इथे इथे इंडियन. हो that yellow. सॉल्टी लस्सी समोसा चॅट मशरूम मसाला ना तूच गरम लागला. रेस्टॉरंटमध्ये आलो होतो आम्ही. जसं बोललो मगाशी फूड वॉज गुड. आय लव्ड इट. आता आम्ही जाऊ होटल आणि त्याच्यानंतर मग थोडं फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडू. बिकॉज आज फायर वर्क्स आहेत न्यू इयर्सच्या मरीन परेडच्या इथे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. मी बनलो आहे हापूस आंबा. तुलना बनली आहे पिस्ता. आम्ही चाललो आहे आता न्यू इयर सेलिब्रेशन बघायला नेपियरमध्ये. येस दाखवतो तुम्हाला कसे. येस. अशा प्रकारे मस्तपैकी फायरवर्क्स बघितलेलं आहे मी. मला वाटलं 12 वाजता स्टार्ट आहे. त्या पॉम्पलेटवर लिहिलेलं की 9:30 to 12. सगळे लोक उलटे चाललेत. आम्ही या साईडला चाललो आता. बँड सुरू येतो होतं बघू ॲटलिस्ट काय आहे ना. येस. मागे बँड परफॉर्मन्स आलाय मस्त होतं यार है ना. खरंच मस्त होतं यार. तुला आवडला? मला आवडलं. Nice. जे काय वाजवत होतं आहे वेरी लागतात. नुसतं असं ग्रूविंग म्युझिक आहे है ना. हो या साईडला सुरू आहे बँड परफॉर्मन्स. सगळे बसले का? नाही Next time मस्त आहे ना. समोर समुद्र आहे दाखवू नाही शकत कारण फ्लॅश आहे. आणि मागे बँड सुरू आहे आणि इकडे चंद्र आहे. नाही ते चांगलं आहे. फुल्स कशाची वाट बघतीये? फायर क्रॅकर्स. फायरवर्क्स. अच्छा फायरवर्क्स. 7 मिनिटं राहिले. 7 मिनिटं. 6 5 4 हॅपी न्यू इयर.
वाव यार कसले होते यार. दिवाळी पण एवढं नव्हतं. मी तर एक्सपेक्ट पण नव्हतं केलं नेपियर कडून. What the hell? Next level. Almost 2-3 minutes continue big bangs. That was next level. 5 मिनिटं. 5 मिनिटं हो यार. खूपच सुंदर होतं. अरे यार सिरियसली मी एकदा पण आलेलो नव्हतो लास्ट 10 years मध्ये. चला बाय. सो आमचा डे 1 एंड झालेला आहे. बरेच स्पॉट कवर केले आम्ही तसे नेपियनमध्ये आणि आम्ही अजून एक दिवस आहे नेपियनमध्ये. सो त्याचा व्हिडिओ सेपरेटली शूट करणार आहे मी. बट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.